नमस्कार मंडळी, संचिता's टेस्टी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप असं स्वागत आहे. मंडळी, काल आषाढी एकादशी निमित्त आपण कुरकुरीत आणि असे मऊ एकदम लुसलुशीत साबुदाणा वडे बघितले होते. तसंच आज तसेच कुरकुरीत पण अशी दुसरी रेसिपी पाहणार आहोत. ती रेसिपी सर्वांना खूप आवडते, ती म्हणजे मोमोज. मोमोज हे आजकालच्या जनरेशनसाठी खूप असे आवडीचे असे झाले आहेत. तसे किती प्रकारची मोमोजची रेसिपी आजकाल निघाली आहे तुम्हाला माहिती आहे. पनीर मोमोज, स्टीम मोमोज, चीज मोमोज असे किती प्रकारचे मोमोज आहेत. त्यातलेच आपण आज 2 प्रकारचे मोमोज बघणार आहेत, जे म्हणजे व्हेज मोमोज बघणार आहेत. ते एक कुरकुरे मोमोज आणि दुसरे म्हणजे स्टीम मोमोज. चला तर मग आपण वेळ वाया न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. मोमोज बनवण्यासाठी मी इथे बारीक एकदम चॉप केलेली कोबी घेतलेली आहे. त्यासोबतच मी इकडे शिमला मिर्च घेतलेली आहे, एक अगदी बारीक असे कापलेले आहेत. त्यासोबतच गाजर घेतले आहे. तरीसुद्धा मला हे थोडंसं असं जाड वाटतं, कारण की मोमोजचं जे आतली फिलिंग असते ती एकदम बारीक अशी असते. त्यासोबतच मी अद्रक आणि लसूण घेतलेले आहे. एकदम बारीक अशी लसूण मी पूर्णपणे एकदम चॉप केले आहे. एक कांदा घेतलेला आहे, तो पण मी अगदी बारीक केलेला आहे. माझ्याकडे चॉपर नाही म्हणून मी हातानेच ह्या सर्व भाज्या एकदम बारीक केलेल्या. तरीसुद्धा थोडंसं मला असे ते जाड वाटत आहे, त्यामुळे मी मिक्सरला असं 1 मिनटं असं मध्ये फिरवून त्यांना थोडं बारीक करणार आहे. तुम्ही पाहू शकता मंडळी, मी भाज्या अशा मिक्सरला आणि बारीक करून घेतल्या. पण एकदम असं मिक्सर चालू केलं का त्याला मध्ये असं बंद करून फिरायचं, नाही तर पूर्ण त्यांची पेस्ट होऊन जाईल. तसंच मी या भाज्यांचं पाणी पूर्णपणे असं काढून घेतलेलं आहे. तुम्ही कपड्याने असं भाजी त्याच्यामध्ये टाकून त्यातलं पाणी काढू शकता. पाणी राहिलं नाही पाहिजे, नाही तर जो कोबीचा असा उग्र वास येतो त्यामुळे मोमोजची चव असते ती पूर्णपणे बिघडू शकते. आता मी एका पॅन घेतलेला आहे आणि गॅस चालू केलेले आहे. पॅन हा मी पूर्णपणे गरम केलेला आहे. त्याच्यामध्ये मी 2 चमच असे तेल घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, जास्त तेल नाही घेतलेलं आहे. पॅन आपला पूर्णपणे गरम झाला आहे, सोबतच तेलसुद्धा गरम झालेलं आहे. आता मी जे बारीक चिरलेली अद्रक आणि लसूण घेतलेली ते पूर्णपणे ह्याच्यामध्ये 1 मिनटं असं परतून घेणार आहे. एकदम असं लाल आपल्याला करायचं नाही आहे. लसूण मी बारीक चॉप करून घेतलेले आणि अद्रक मी असं कुटून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये. अद्रकसुद्धा एकदम बारीक करू शकता, पण ते मग नंतरला फिलिंगमध्ये असं दाताखाली येतं तेव्हा असं चांगलं नाही वाटत. त्यामुळे मी अद्रक असं चेचूनच घेतलेलं आहे. आता आपण ह्यांना 1 मिनटं असं पॅनमध्ये परतून घ्यायचं, जेणेकरून जे कच्चापण असतो अद्रक आणि लसूणचा तो निघून जावा. 1 मिनटं असं परतून झाल्याच्या नंतर मी जे भाज्या घेतलेल्या होत्या मिक्सरला लावून, त्या सर्व भाज्या आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे. तुम्ही पाहू शकता, एकदम असं वाटतं की मी डेसिकेटेड कोकोनट कसं असतं एकदम सुक्कं, असं त्या भाज्या वाटत आहेत. मी ह्यातलं पाणी सर्व काढलेलं आहे, त्यामुळे त्या असं एकदम अशा खुल्या वाटत आहे. पाणी जरा पण ह्या भाज्यांमध्ये ठेवायचं नाही, नाहीतर पूर्णपणे फिलिंग बिघडू शकते आणि खाताना पण चव ही अशी चांगली लागणार नाही. आता ह्या भाज्या आपण परतून घ्यायच्या आहेत. ह्याच्यामध्ये काहीच नाही टाकायचं आहे, फक्त काळा मिरी पावडर आणि मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे. तुम्हाला जेवढं तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही काळा मिरीची पावडर तुम्ही टाकू शकता. दुसरे कुठलेही मसाले ह्याच्यामध्ये टाकायचे नाही आहे. लाल तिखट, हळद हे सर्व काहीच टाकायचं नाही आहे. आता ह्याच्यामध्ये मसाले आपण पूर्णपणे भाजी त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि कमसे कम ह्यांना जोपर्यंत 80% असं त्या भाज्या शिजत नाही आहेत तोपर्यंत आपण यांना झाकण ठेवून शिजवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता, मी इकडे आता 1 मिनटं अशा परतून घेतल्या आहेत भाज्या आणि त्याच्यावर झाकण ठेवलं आहे. आता कमसे कम 10 मिनटं एकदम स्लो फ्लेमवर आपण ह्या भाज्या 80% अशा शिजवून घेणार आहे. भाज्या इथे आपण शिजत आहे. आपण तिकडे पीठ मळायला घेऊया. मोमोजसाठी जे वरती पीठ आपल्याला लागतं त्यासाठी आपण इकडे मी 1 वाटी पीठ घेतलेलं आहे. थोडंसं अजून मी घेणार आहे. एकदम बारीक असे गोळे करायचे, कारण की एवढ्या ह्याच्यामध्ये कमसे कम 50 मोमोज बनवून होऊ शकतात. तुम्हाला मैदा हा पूर्णपणे फ्लेक्सिबल असतो, जेवढा आपण त्याला पसरवतो तेवढा तो पसरत जातो.
इथे मी साधारण 1 वाटी असा मैदा घेतला आणि त्याच्यामध्ये थोडंसं असं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. ऑलरेडी आपण भाज्यांमध्ये मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंसं असं मीठ टाकायचं आणि हे पूर्णपणे आपण मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं करून असं ह्याच्यामध्ये पाणी ओतून आपण हे पूर्णपणे पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम असं पातळ करायचं नाही. आपल्याला त्याच्यात बारीक अशा पुऱ्या कशा लाटता येतात तसं ते पीठ मळायचं. असं जसं रोजचं कणिक आपण मळतो तसंच हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता मी इकडे हे पीठ हळूहळू असं थोडं थोडं पाणी टाकून मळून घेत आहे. मी ह्याच्यामध्ये काहीच टाकलं नाही मिठाशिवाय, खायचं सोडा वगैरे काहीच टाकलं नाही. इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती बारीक गोळा केला आहे. पीठ अगदी मऊ असं सॉफ्ट झाले आहे. पीठ तर इकडे आपलं मळून झालेलं आहे. आता त्या आपण जी भाजी शिजत ठेवलेली ती बघूया किती शिजले की नाही. जास्त शिजवायची नाही आहे एकदम. तुम्ही पाहू शकता इकडे ही भाजी आपण बघतोय एक एक जसा दाणा कसा एकदम सुटसुटीत असतो तशी ही भाजी पूर्णपणे सुटसुटीत झालेली आहे. आपली भाजी पूर्ण 80% शिजली आहे. 10 मिनिटांमध्ये ही भाजी पूर्णपणे शिजली आहे. आता आपण हिला एका ताटलीमध्ये काढून हे बॅटर पूर्ण थंड असं करून घेऊया. तोपर्यंत आपण तिकडे ज्या पीठ मळलेलं होतं त्या पिठाच्या अशा बारीक अशा पुऱ्या लाटून घेऊया. एकदम जशी पाणीपुरीची पुरी कशी असते तशी ते आपण त्याची एक एक करून अशा पुऱ्या लाटून घेणार आहे. तोपर्यंत आपलं हे बॅटर असं थंड होईल. इथे तुम्ही पाहू शकता इथे मी 8-9 अशा पुऱ्या इकडे लाटून घेतलेल्या आहेत. एकदम अशा जास्त मोठ्या पण नाही, एकदम छोट्या पण नाही आहेत, मीडियम साईजच्या अशाच ठेवल्या आहेत. तुम्हाला मोठ्या करायच्या तर मोठ्या करा, पण जास्त जाड नाही ठेवायचं. आता आपण मोमोज कसे बनवतात ते बघूया. अशी आपण एक पुरी घेऊन त्याच्यामध्ये जे आपलं भाज्यांचं बॅटर होतं ते बॅटर घ्यायचं आहे. माझं किचन जास्त मोठं नाही त्यामुळे मला इकडे सामान ठेवायला थोडीशी अशी अडचण वाटते. असं बॅटर घ्यायचं आहे आपण त्याच्यामध्ये आणि आपण जसं मोदकाला कशा कळ्या पाडतो तशी आधी एक कळी पाडायची. त्यानंतर 2 साईडला अशा दोन्ही घ्यायच्या. मधली कळी ही अशी आपण मागे ढकलून दोन्ही कळ्या अशा त्याला जॉईंट करायच्या. पुन्हा एकदा बघा, बाजूच्या 2 कळ्या अशा जॉईंट करायच्या आणि मागची कळी पकडून त्या जॉईंट करायच्या आहेत. तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला अशा प्रकारे नाही जमत तर तुम्ही साध्या पद्धतीने पण करू शकता. जसे आपण मोदक बनवतो त्यांना डम्पलिंग्स असे म्हणतात. त्याला हे नाही जमत असेल तर आपण तशा प्रकारे सुद्धा बनवू शकतो. आता मी एक एक करून अशा प्रकारे सर्व मोमोज बनवून घेत आहे. तुम्ही पाहू शकता इकडे मी साधारण 15 तरी मोमोज आपले बनले आहेत. तरी माझं थोडंसं पीठ अजून शिल्लक राहिलं आहे, ज्याच्यामध्ये अजून 15-20 मोमोज बनतील. बघू शकता आपले मोमोज असे मस्तपैकी एक आपली जी कशी गोड करंजी अशी त्याच आकाराच्या ह्या बनवायच्या आहेत. आकार कुठलापासून टेस्टीला अशी मस्तपैकी बनले पाहिजेत. मी इकडे टोप ठेवलेला आहे आणि त्याच्यावरच मी जी स्टीमची चाळणी असते ती ठेवली आहे आणि ह्यातले अर्धे मोमोज आपण आता पूर्णपणे स्टीम करून घेणार आहेत. स्टीम मोमोजवर चाट मसाला टाकून ते मेयोनीज किंवा आपली मंचुरियन चटणी असते त्याच्यावर खायला एकदम असे अप्रतिम लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा स्टीम मोमोजवर चाट मसाला टाकून आणि तुम्हीसुद्धा नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा. आणि रेसिपी आवडल्यास संचिताज टेस्टी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भरभरून असं या चॅनलला प्रेम द्या. तुम्हाला तशाच नवीन नवीन रेसिपी रोज रोज पाहायला मिळतील. इथे साधारण 15 मिनटं, जास्त नाही, फक्त 15 मिनटं आपण हे मोमोज स्टीम करून घेणार आहेत. आता आपण जे राहिलेले मोमोज होते ह्यांना फ्राय करणार आहे. पण मी ह्यांना फ्राय करण्यासाठी असेच नाही करणार. मी इथे जे कॉर्नफ्लेक्स असतं त्याला थोडंसं असं मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे आणि त्याचा जो चुरा केलेला आहे. आता इकडे मी कॉर्नफ्लोअरचं पाणी घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. जे आपले मोमोज आहेत ना ते मी आता ह्या कॉर्नफ्लोअरमध्ये एक एक करून असे डीप करणार आहे आणि ते ह्या कॉर्नफ्लेक्समध्ये ज्याचा जो चुरा घेतलेला आहे त्याच्यामध्ये डीप करून नंतरला आपण त्यांना फ्राय करून घेणार आहे. हे सुद्धा खूप अप्रतिम असे लागतात. जे वेट लॉसवर आहेत त्यांनी स्टीम मोमोज खा, ज्यांना फ्राय मोमोज आवडतात त्यांनी हे कुरकुरे मोमोज खा. दोन्ही एकदम असे अप्रतिम लागतात. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा, आवडतील तुम्हाला. आता मी सर्व मोमोज असे एक एक करून ह्या कॉर्नफ्लेक्समध्ये डीप करून घेणार आहे आणि आपण त्यांना फ्राय करून घेऊया.
तुम्ही बघू शकता सर्व मी मोमोज आहेत ते आपले कुरकुरे मोमोज ते मी कॉर्नफ्लेक्समध्ये असे डीप करून घेतलेले आहे आणि मी गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. ह्यांना आपल्याला डीप फ्राय करायचं. त्या साईडला मी स्टीम मोमोज करायला ठेवले आहेत आणि ह्या साईडला आपण फ्राय मोमोज करून घेऊया. गॅसचा फ्लेम आधी फास्ट करून तेल आपण तापवून घेणार आहे आणि मग नंतरला एकदम स्लो गॅस करून किंवा मीडियम फ्लेमवर ठेवून आपण हे मोमोज फ्राय करून घेऊया. ह्यांना बघून मला असं जे आपले बोंबील असतात ना, ओले बोंबील, त्यांची आठवण येत आहे. ते सुद्धा असे दिसायला असतात आणि वरून असे कुरकुरीत एकदम असेच असतात रवा लावल्याच्या नंतर. आता आपण हे मोमोज सर्व फ्राय करून घेणार आहेत. तुम्ही पाहू शकता इकडे आपले एक साईडनं मोमोज असे फ्राय झालेले आहेत. आता एक एक करून आपण मोमोज पलटी करूया. मस्त अशी चवीला एकदम असे खूप अप्रतिम लागतात. एकदम मार्केट स्टाईलसारखे लागतात हे मोमोज. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला खूप आवडेल, तसेच तुमच्या मुलांनासुद्धा खूप आवडेल ही रेसिपी. मला तर स्टीम मोमोजवर चाट मसाला टाकून ते बोलतात ना मेयोनीज बरोबर किंवा शेजवान चटणीबरोबर खायला खरंच खूप असे भारी लागतात. पण कधी कधी ठीक आहे, रोज नाही. आपण हे जास्त मैदा हा जास्त शरीरासाठी चांगला नसतो, हे आपण सर्वांनाच माहिती आहे. आपले स्टीम मोमोज इथे रेडी झालेले आहेत. 15 मिनटं झालेली आहेत आणि आपले मोमोज जे स्टीम करायला ठेवलेले होते ते सुद्धा स्टीम झालेले आहेत. ताट असं एकदम बरोबर परफेक्ट त्या जाळीवर बसले, त्यामुळे ते पकडणे तर काय निघत नाही आहे. त्यामुळे मी इकडे कपड्यानेच काढते आहे. पण जरा सांभाळून करावे, कारण की जी वाफ असते त्याने आपल्या हाताला भाजू शकतं, त्यामुळे काळजीपूर्वक करावे. इकडे मी चाळणीला तेल नव्हतं लावलं तरीसुद्धा काही हरकत नाही. तुम्ही पाहू शकता मस्तपैकी आपले मोमोज असे शिजून निघाले आहेत. एकदम स्टीम असे झालेले आहेत. दिसायलाच एवढे एकदम मार्केट स्टाईल दिसत आहेत, तर खायला कसे लागतील, एकदम असे अप्रतिम लागणार आहेत. गरम आहेत मोमोज, त्यामुळे जरा मी सावकाश अशी काढत आहेत. 2-3 मोमोज काढत आहे, पण खूप असे गरम आहेत, त्यामुळे थोड्या वेळानंतर मी हे मोमोज काढते आहेत. तोपर्यंत आपले जे इकडे फ्राय मोमोज आहेत ते सुद्धा झालेले आहेत. तुम्ही बघू शकता असे गोल्डन असे लालसर आपले मोमोज झालेले आहेत. हे सुद्धा आपले फ्राय झालेले आहेत. दोन्ही साईडनं मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत. मी जरा साईज छोटीच ठेवलेत, एकदम मोठे मोठे केलेले नाही आहेत मी. खूप अप्रतिम दिसत आहेत. मला तर माझ्या तोंडाला आत्तापासूनच पाणी सुटत आहेत हे मोमोज खायला. पावसात सुद्धा हे मोमोज गरम गरम असे मोमोज किती अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. ज्यांनी कोणी फेसबुकला माझी रेसिपी बघितली आहे त्यांनी माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबलासुद्धा संचिताज टेस्टी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबायला विसरू नका. रोज रोज तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. आपले मोमोज इकडे आता फ्राय झालेले आहेत. आता आपण ते काढून घेऊया. खूप मेहनतीने मी रोज असे रेसिपीचे व्हिडिओ बनवून टाकते, कारण की माझ्या सबस्क्रायबरना रोज नवीन नवीन काहीतरी पाहायला मिळत असेल. तुम्हीसुद्धा खूप अशा आतुरतेने अशा नवीन नवीन रेसिपी पाहायला उत्सुक असतात. तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करत असाल अशी मला खात्री आहे. आपले झाले तिथे रेडी. आपण आता डिशमध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकता दिसायलाच किती असे मस्त वाटत आहेत शेजवान चटणी बरोबर खायला. मी तुम्हाला सांगितलं ना चाट मसाला टाकून खा. नक्की ट्राय करून बघा तुम्हीसुद्धा.